और शान है। और मैं यह प्रतिज्ञा लेती हूँ कि जब तक मेरे शरीर में सांसें चलेंगी तब तक झांसी वासियों और झांसी की रक्षा मैं करती रहूंगी। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। बिना कीमत चुकाए इस दुनिया में कुछ हासिल नहीं होगा और आजादी की कीमत है शहादत। आज मैं आप सबको कॉल देता हूँ, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। देखना है जोर कितना बाजुए का दिल में है। हम आजाद जन्म सिद्ध हक है। इस संसार को बचाना है, मानवता को बचाना है तो हिंसा को, हर तरह की हिंसा को छोड़ना होगा। मनुष्य बनाकर इस समाज से बाहर रखा गया है। अगर हमें इंसान की तरह जीना है तो हमें शिक्षित होना होगा, एकजुट होना होगा। हमें यह अभिनंदन की धरती है, यह अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय। भारत माता की जय, भारत माता की जय। आदेश। दैनिक मुड़ेंगे, दैनिक मुड़।
यावेळी 2025 मॅन ऑफ द मॅच असतात ते सगळ्यात जास्त ट्रॉफी घेण्यासाठी आपल्याला मिळालं. काय काय सगळ्यांच्या पालक संघ कंपल्सरी डिक्लेअर करायला इकडे 18 वर्षात असताना 18 वर्षांची पहिले जर कोण म्हणाल प्लास्टिक कोटिंग पाहिजे किंवा कोणी सांगितलं की पूर्ण प्लास्टिक मेटल पाहिजे तशा इव्हन बॉक्स फाईल पण बॉक्स फाईल आणि ह्या बनवलेल्या मुलांच्या आणि दिवाळीसाठी लागणारं जे सगळं साहित्य आहे ना हे सगळं एकाच ह्याच्यामध्ये अगदी मोती साबणापासून सगळं मेणबत्ती रांगोळी बत्ताशे जे आपल्याला जे काही लक्ष्मीपूजनापासून सगळे लागतात ते सगळे एकत्र येतात. आल्मंड ऑइल अत्तर छोट्या छोट्या गोष्टी पूजेला लागणारे सगळे आपण एका ह्याच्यात ठेवतो आणि साधारण आहे ना 7,500 किटची असल्या विक्री होती. असे सगळे लोक येतात आणि त्यातून आलेल्या अशा बाहेरच्या त्यांची दरवर्षी आम्हाला येते ऑर्डर. आम्ही इव्हन बँकांच्या पण घेतो. स्प्रिंग फाईल ही बनवलेली बॉक्स फाईल म्हणजे असं कोणाला बाहेर दाखवलं ना तर विश्वास नाही बसणार की ह्या मुलांनी ह्या फाईल बनवली. पोलीसमधून रिटायर झाले आपल्या मुलांना पोलीस बँड ट्रेनिंग देऊन पोलीसमधूनच रिटायर झाले पण अगदी म्हणजे कमी मानधनामध्ये फक्त जाण्याचा खर्च आम्ही त्यांना देतो त्यात ते त्या मुलांना ट्रेन करतात. मी आर्मीमध्ये होतो का अगोदर नाही आर्मीमध्ये नव्हतं कारण बऱ्यापैकी आर्मीमधनं रिटायर्ड जी बँड्समॅन असतात ते जरा क्वालिटीचा कॉम्प्रोमाइज करत नाही त्यामुळे दरवर्षी आम्हाला जे कस्टमर आहेत ते फिक्स आहे शिवाय ॲडिशनल वाढत जातं. त्यानंतर दिवाळीच्या आधीच त्या पालकांना बोलून त्यांना मानधनाचं त्यांच्या अकाउंटला जमा करतो. त्यामुळे ते पालकांनाही भावना असते की आपण आपला मुलगा आपल्याला ओझं नाही आहे तो त्याच्या पायापासून काम करताना बघण्यासारखं असतं. सगळे असे ओळीने बसतात आणि ते एक गोष्टी त्यात घालून पीक पुढे जातात आणि शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने मुलांना हँडल करून म्हणजे अगदी पोटच्या मुलासारखं जपून आत्मीयतेही करतात. आणि ॲक्च्युली आम्ही जरी ट्रस्टी असलो ना ते सगळं श्रेय स्टाफचा मनापासून सगळं करतात. निव्वळी शाळा एवढ्या वर्षाची चालू आहे आम्ही ट्रस्टी काय दर 2 वर्षांना बॉडी बदलत जातो पण हे ना इथं असतात पण आम्ही एवढे बिंदास्त असतो आहेत नाही तर भुजबळ मॅडम आहेत कोल्हापुरे मॅडम सगळा स्टाफ आहे तर आम्हाला काहीच काळजी नसते. त्यांना हे पण नव्हतं ग्रँड नव्हती गव्हर्नमेंटची BTC जायचं ते आत्ता अर्धा पगार मिळतो आत्तापर्यंत कमी पगारातच मानधनात काम करत आपला प्रयत्न युवा सैनिक हा नक्कीच घडतो आणि देशसेवा करतो. सर्वसामान्य समाजामध्ये या लोकांसाठी यांच्या कार्याची वृत्तपत्र 2-4 ओळीतच दखल घेतात. पण हे ते हिरो आहेत जे आपला दिवसाचा 24 तास देशाच्या सेवेसाठी समाजाच्या सेवेसाठी देत असतात आणि याचाच विचार करून आपलं कर्तव्य तर बजावतातच या व्यतिरिक्त येणाऱ्या ज्या अतिरिक्त जबाबदाऱ्या आहेत त्याचं समाजभान
ठेवून आपल्या कार्याच्या पलीकडे जाऊन, आपल्या जबाबदारीच्या पलीकडे 4 पावलं जाऊन हे लोक आपल्या आतल्या असीम साहसाचं दर्शन घडवतात. आणि अशाच काही हिरोचा आज अजून एका अशा सुप्रीम हिरोकडूनच आपण सन्मान करणार आहोत. आणि यासाठी या साहसी वीरांचा गौरव करायला आपण कॅप्टन उदयजी निकम साहेब यांना इकडे निमंत्रित केलेलं आहे. रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प अशा पद्धतीचे उपक्रम नेहमीच करत आलेला आहे. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकडे, गरजांकडे लक्ष देऊन त्याचा आपल्या प्रमाणात रोटरीतर्फे त्या गोष्टीसाठी काय इनिशिएटिव्ह घेता येईल याकडे आम्ही नेहमी सजगतेने बघत आलेलो आहोत. ज्या संस्थेत आपण बसलोय ती संस्था सुद्धा या विचारांचं प्रतीक आहे. आज तुम्ही सर्वजण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिला यासाठी तुम्हा सर्वांचं मनापासून कौतुक. रोटरी आज जवळपास 200 देशांमधून काम करत आहे आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम सुद्धा ती करत आहे. आज त्याच धर्तीवर समाजातल्या विशिष्ट घटकांना विशिष्ट पद्धतीनं सन्मानित करण्यात यावं म्हणून हा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत. 10x10 रूममध्ये सुरू केलेली शाळा, त्यावेळी 7 ते 8 विद्यार्थ्यांना चालू केलेली शाळा ही आज गेल्या काही वर्षात प्रोग्रेस करून स्वतःच्या जागेमध्ये MIDC मध्ये आली. तिथं आज शाळेमध्ये साधारण 40 विद्यार्थी आणि कार्यशाळेमध्ये व्होकेशनल सेंटरमध्ये 60 पेक्षा जास्त विद्यार्थी त्या प्रशिक्षण घेत आहेत, त्यांच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेत. संस्थेचा सगळा स्वच्छ आणि चांगला कारभार बघून त्यावेळी आपल्या उद्घाटनाला ज्यावेळी इथे माननीय कलेक्टर साहेब आले होते, त्यांनी आपल्या संस्थेचा स्वच्छ कारभार बघून TDRC सेंटर म्हणजे डिस्ट्रिक्ट डिसॅबिलिटी रिहॅबिलिटेशन सेंटरची मान्यता आपल्याला त्यांनी नमोमधून दिलेली आहे की जिथून आपण जिल्ह्यातल्या सर्व दिव्यांगांना आपण सरकारी सेवा त्यांच्यापर्यंत पोहोच करू शकतो अशी सेवेची संधी पण आपल्याला मिळालेली आहे. त्याचबरोबर या संस्थेला आपण आता DDRCची मान्यता मिळालीच आहे आणि ही संस्था आता आपल्याला जागा कमी पडते त्यासाठी सरकार दरबारी आपण 10 एकर जागेची मागणी केलेली आहे. त्याच्या कागदपत्रांची पूर्तता आणि शहानिशा चालू आहे. ही गोष्ट प्रोग्रेसमध्ये आहे. परवाच आम्हाला महागावमधली 10 एकर जागा त्या ग्रामपंचायतीने दाखवली आणि ती आम्हाला मान्य आहे असं आम्ही नुकतंच तहसीलदारमध्ये तसं पत्र दिलेलं आहे. कलेक्टर ऑफिसमध्ये बाकी कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता झाल्यानंतर आपल्याला ती जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आपली वाटचाल चालू आहे. जर आपण तिथे 10 एकर जागेमध्ये शिफ्ट झालो तिथे आमच्या त्या भावी योजना आहे संस्थेमार्फत, तर ही ज्या डे केअर शाळा आहे ती आपण निवासी शाळा तिथे बनवणार आहोत. तिथं विद्यार्थ्यांचं वेगळं हॉस्टेल, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी वेगळी कार्यशाळा, त्याचबरोबर तिथे आपल्याला साधारण देशी गाईचा प्रोजेक्ट 100 गाई आणि त्याच्यावर गोशेण आणि गोमूत्रावर होणारी सेंद्रिय शेती आणि त्या मुलांना स्वतःच्या हाताने कष्ट करून शेती कशी करायची, त्याचबरोबर स्वतःच्या पायावर उभं कसं राहायचं, त्याचबरोबर तिथे योगा सेंटर असे बरेचसेच नियोजित प्रोजेक्ट त्यामध्ये आहेत. त्यासाठी आपल्याला 10 एकर जागा लागते. परवा RDCची चर्चा झाली तर ते म्हणाले की 5 एकर जागा सुद्धा तुम्हाला जास्त होईल, 10 एकर कशासाठी पाहिजे. त्यावेळी त्यांना या सगळ्या आमच्या योजना आम्ही सांगितल्या. त्यावेळी RD साहेब म्हणाले की तुमच्या ज्या एवढ्या योजना असतील तर नक्कीच 10 एकर जागा तुम्हाला द्यावीच लागेल आणि त्या दृष्टीने चालू आहे आपली कागदपत्रांची पूर्तता. त्याचबरोबर त्या जागेमध्ये आपण हॅपी होम म्हणजे आता समाजाचे बाहेर आहे ना वृद्धाश्रम काढायला लागतात, तो वृद्धाश्रम न काढता हॅपी होम ज्याच्यामध्ये जसं केअरटेकर सेंटर असतात तसे वृद्धाश्रम असतात, तसं की ज्यांना तिथे यायचं आहे राहायचं आहे, ज्यांची काळजी घेणारी कोण नाही आहे अशा लोकांना आपण तिथे ठेवून वैद्यकीय सेवा देऊन त्यांना आपल्याला आपलेपणाने कशी त्यांना एकटेपण जाणवणार नाही. कारण आता आपण बरेचसेच पालक बघतो की त्यांनी त्यांच्या कष्ट करून मुलांना वाढवलं पण आज ती मुलं सेटल झाली परदेशामध्ये आणि वृद्ध माता पिता सातारमध्ये असे कितीतरी जोडपे आहेत की त्यांचे मुलं चांगले कमवत आहेत पण त्यांना पैसे देऊ शकतात पण त्यांना वेळ देऊ शकत नाहीत. असे वृद्ध दाम्पत्य सातारमध्ये भरपूर आहेत. अशा लोकांसाठी आपण तिथं हॅपी होम
हा कन्सेप्ट तिथं आपण राबवणार आहे आणि या सगळ्या गोष्टींना आपल्याला नेहमीच सरकारकडनं सगळ्या बाबतीत सहकार्य असतं आणि सर्व रोटरी मेंबरची त्यामध्ये खूप इन्व्हॉल्वमेंट असते आणि या सगळ्यांच्या सहकार्यानंच ही संस्था पुढे जाऊन समाजासाठी भरीव काहीतरी काम करते, याचा मला अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आलेला होता की असा युवक आत्महत्या करत आहे, तर त्यांनी लगेच तातडीने तिथे जाऊन त्या युवकाला तिथे कन्व्हिन्स करून त्याचा जीव वाचवलेला आहे. त्याच्यानंतर त्या युवकाने त्यांना धन्यवाद दिलेले की मला बरा वाटतं की आत्महत्यापासून म्हणून. तर अशा जिल्हा धन्यवाद. संस्थेच्या माध्यमातून काम होत आहे. आज आपण ना समाजामध्ये बघतो बऱ्याचशा गोष्टी असतात, कुणाच्या घरी कुठल्या अडचणी असतात आणि मग त्याला पार करण्यासाठी असल्या संस्था पुढे येऊन काम करत असतात. निश्चितपणे आता त्यांनी जसं डॉक्टर शहानी सांगितलं ते दुसरी जागा बघतायत, एक मोठी जागा तिथे वेगळे उपक्रम राबवणार आहेत आणि त्यांनी एक दुसरं सांगितलं की वृद्धाश्रम असतं त्या धर्तीवर ते हॅपी होम म्हणून निर्माण करणार आहे. त्यांनी उदाहरण दिलं की मुलं नोकरीच्या निमित्तानं बाहेर असतात, बरीचशी मुलं परदेशात आहेत आणि ती आईवडिलांना इथं मागं कोण राहत नाही त्यांची देखरेख करायला, त्या हॅपी होमच्या माध्यमातून त्यांची तिथं सोय करण्यात येईल. पण ही जी मुलं आहेत जी हँडिकॅप्ड आहेत, आता उद्या ते आणखी ते पण म्हातारे होतील आज न उद्या, पण निश्चितपणे त्यांना एक काहीतरी जीवनात त्यांच्या पालकांना पण आपल्या पालकांना पण एक काहीतरी समाधान वाटेल की कुठली तरी संस्था आहे जी आमच्या मुलांना बघते आणि इथं शिक्षण घेतात, घरी येतात. घरी पण आपण बघत असतो बऱ्यापैकी त्यांचं वागण्यात खूप बदल झालेला असतो. आणि मला ते सांगत होते आपले मिस्टर शाह की आपल्या रोटेरियनचे प्रेसिडेंट मिस्टर निकम की ते ना आवर्जून बघतात की शाळेत आपण कधी जायचं आहे. म्हणजे नाहीतर आपण बघतो ना लहानपणी आपल्याला पण शाळेत मारून मुटून आई वडील पाठवायचं, आपण काय दांडी कशी मारायची. माझं तर आयुष्य बऱ्यापैकी बोर्डिंग स्कूलमध्ये गेलेलं आहे, पण आपण बघतो ना की आज काय ना काय बहाणा बनवायचा, पोट दुखतंय की काय होतंय, पण ही मुलं वाट बघत असतात की आम्ही शाळेत कधी जाऊ. पण निश्चित म्हणजे एक चांगलं ही आपल्याला कळतं की संदेश आहे की इथं ते खुश असतात इतर मुलांच्या बरोबर वावरून दिवसभर. तर मी त्यांना फार शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे समाजाचं ह्यांच्या कार्याला जरूर सहकार्य असायला पाहिजे. आणि आपण पण बघायला पाहिजे की असले जी लोक आहेत त्यांच्या प्रती आपली जी वागण्याची वृत्ती आहे ती सहानुभूतीपूर्वक पाहिजे. नाही की आपण बघतो ना तुष्टीकरणं आपण कसं तरी विचित्र बोलतो वगैरे, पण कारण त्याच्यात काहीतरी दुसरे गुण आहेत जे आपल्यात नाहीत आणि त्यासाठी त्यांना आपण सरळ कसं करायचं त्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचललं पाहिजे. निरीक्षक सातारा तालुका पोलीस ठाणे. आज या ठिकाणी रोटरी क्लब मार्फत जो साहसी वीरांचा जो सन्मान केला तर तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. कारण तर असं काम करणं आणि एक कौतुकाची थाप टाकणं हे काळाची एक गरज आहे. कारण विशेषतः पोलीस प्रशासन हे नेहमीच जनतेमधून टीकेचं धनी असतो. त्यामध्ये अशा प्रकारच्या कामाचं लोकांनाही माहिती झालं पाहिजे की पोलिसांकडून जे काही काम केले गेलेलं आहे त्या किती चांगलं आहे किती नाही हे लोकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम वेळोवेळी घेतले जावेत आणि याकरिता मला माझ्याकडून रोटरी क्लबला शुभेच्छा आहे. धन्यवाद. नमस्ते, मी विलास माने पोलीस पाटील
माझ्यासोबत साळली गावचे पोलीस पाटील, पोगरवाडी गावचे पोलीस पाटील आहेत. या ठिकाणी आज 15 ऑगस्ट निमित्त रोटरी क्लब इंटरनॅशनल क्लब तर्फे आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, साहस अतिशय सुंदर असा कार्यक्रम हा काय सांगितलं रोटरी क्लब तर्फे घेण्यात आलेला आहे. सन्मान साहसाचा या कार्यक्रमामध्ये आम्ही आज या ठिकाणी ज्या लोकांनी साहस दाखवून लोकांचे प्राण वाचवले त्या लोकांचा या ठिकाणी रोटरी क्लब तर्फे जो सन्मान करण्यात आलेला आहे, त्याबद्दल मी क्लबला सर्वप्रथम धन्यवाद देतो. आज समाजामध्ये खूप लोक असे आहेत की काही ठिकाणी अपघात होत असतो आणि त्या ठिकाणी लोक पाहून सुद्धा काही प्रसंग अंगलट येतील म्हणून दुर्लक्ष करून निघून जातात. पण आज जे लोकांनी आज रोटरी क्लबनी जे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गोपनीय विभागातून जी नावं गणपती विसर्जन चालू असताना सर्व गावातील मुंबईतील नागरिक या ठिकाणी जमा होते आणि अशा वेळेस काही मुलांना पोहता येत नसताना त्यांनी गणपती विसर्जनासाठी पाझर तलावामध्ये जाण्याचं धाडस केलं होतं. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक मुलगा अचानक बुडू लागला. हे गावातील लोकांच्या निदर्शनास आले नाही का, तर सर्वांचं गणपती विसर्जन चालू होतं. पण माझ्या पटकन ते लक्षात आलं की हा मुलाला पोहता येत नाही आणि तो बुडत आहे. त्याचे हात वर असताना दिसत होते. त्यावेळेस मी कुठलाही विचार न करता पाण्यात उडी टाकली आणि त्याला बाहेर काढून त्याचं प्राण वाचवण्याचं काम केलेलं आहे. मी पोगरवाडी पोलीस पाटील बोलत आहे. आज रोटरी क्लबमार्फत साहसवीरांचा जो सत्कार झालेला आहे त्या संदर्भात थोडंसं माहिती मी देत आहे. माझे मिस्टर ज्योतिराम गुरव यांनी त्यांचं धाडस दाखवून गावामध्ये लाईटच्या खांबल्यावरती वायरमन चढलेले असताना त्यांना अचानक शॉक लागला आणि ते वरच अडकले गेले. गावातील बरेच ग्रामस्थ खाली खांबाच्या बाजूने अवतीभोवती फिरत होते, पण कोणाच्याही लक्षात आलं नाही. पण ज्योतिराम गुरव जेव्हा गावात येत होते त्यांना दिसता क्षणी ते धावत DPकडे धावत गेले आणि त्यांनी जाऊन प्रसंगावधान राखून फ्यूज काढून घेतला. फ्यूज काढल्यामुळे करंट बंद झाल्यामुळं वायरमनचे जीव वाचले. डबेवाडी येथील वायरमन आहेत, ते अजूनही जिवंत आहेत. त्यांचं नाव जनार्दन इंगवले असं आहे. ते भेटता क्षणी त्यांना म्हणतात की ज्योतिराम, मी तुझ्यामुळे वाचलो. सगळ्यात महत्त्वाचं आहे जीवदान, हे कुणीही देऊ शकत नाही. प्रसंगावधान राखून त्यांनी हे काम केलं, त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. तसेच गावामध्ये गेल्या वर्षी अक्षय घोरपडे यांच्या गोठ्याला आग लागली होती. गोठ्याची रचना अशी होती की तिन्ही बाजूने बांधकाम होतं आणि खाली 3 गायी बांधलेल्या होत्या आणि गायांच्या वरती जो पोटमाळा असतो त्यावरती कडबा रचला गेलेला होता. शॉक सर्किटमुळे ही आग लागलेली होती आणि सगळेजण धडपड करत होते की आग विझावी म्हणून. आम्ही अग्निशामक पथकाला सुद्धा प्राचारण केलं होतं, पण तोपर्यंत प्रसंगावधान राखून ज्योतिराम गुरव यांनी शेजारच्या शेडवरती शिडीवरून चढून पाय अक्षरशः त्यांचे भाजत होते पत्र्यामुळे. इतकी आग मोठी होती आणि भीषण होती. तरीही त्यांनी पारेच्या साह्याने एका बाजूची भिंत फोडून त्यामध्ये पाणी सोडलं, कारण भिंत असल्यामुळं आग विझतच नव्हती आणि पाणी सोडल्यामुळं आग विझली गेली आणि 3 गायी वाचल्या गेल्या. हे मोठं काम धाडसाचं त्यांनी केलं, त्याबद्दल त्यांना हा सन्मान भेटलेला आहे. मला अभिमान आहे. ते माझे मिस्टर पण आहेत आणि रोटरी क्लबनं त्यांचा जो सत्कार केला, बाकीच्या पण साहसवीरांचा जो सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांची खूप ऋणी आहे. धन्यवाद.